राम राम शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वांगे या पिकाची कीड नियोजन कशी करायची आणि देठावर बुरशी आल्यावर काय करायचं हे आपण आज नियोजन सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही आपला वांग्याचा प्लॉट आहे. तर याच्यामध्ये वांग्याला बुरशी आलेली आहे. बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी एक वांगा दाखवतो. हे बघा, हे वांग्यावर जर अशी बुरशी आली तर काय करावं. तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही आता ही वांग्यावर बुरशी आहे, तर वांग्याची बुरशीचे कारण, कोणता रोग अशी बुरशी आणू शकतो वांग्याच्या देठावर, हे आज मी तुम्हाला सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, याच्यावर जर किडीमध्ये जर पाहिलं तर थ्रिप्स, लाल कोळी आणि पांढरी माशी आणि बुरशी, हे तिन्हीचं जर झाडावर आपले अटॅक झालं तर ही असे देठ जे असे काळे पडतात आणि बुरशी तयार होते. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, थ्रिप्सचं कीटकनाशक आणि अळीचं कीटकनाशक आणि लाल कोळीचं कीटकनाशक, या वांगे पिकावर लाल कोळी जास्त राहते, त्याच्यामुळं असे देठ काळे पडतात आणि बुरशी तयार होते. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता मी कीटकनाशकचं नाव सांगणार आहे. तर थ्रिप्ससाठी तुम्ही जंप घ्या. एका 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 2 पाऊच टाकू शकता. जे 2 ग्रॅमचं असतं ते 2 पाऊच नाही, 1.5 पाऊच टाकू शकता, कारण की 3 ग्रॅम एका 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही घेऊ शकता जंप. आणि माईटसाठी लाल कोळीसाठी घ्यायचं आहे आपल्याला ओमाईट घ्या तुम्ही 30 मिली 15 लिटरच्या पंपासाठी. आणि बुरशीनाशकामध्ये तुम्ही चांगल्यापैकी एक बुरशीनाशक घेऊ शकता. नेटिव्ह जर घेतलं तर सर्वात उत्तम नेटिव्हमुळं ही बुरशी नायनाट होते आणि वांगी एकदम जे दांडी असते ते हिरवीगार, अशी वांग्याची देठ हिरवीगार होऊन जाते. तर शेतकरी मित्रांनो, हे तिन्ही कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन करून तुम्ही हे बुरशीचं नायनाट करू शकता. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. तुमची वांगी जे आहे, जे वांग्याचं फळाचं देठ जे आहे, जे काळं होत आहे ते काळं होणार नाही आणि किलर वांगा एकदम हिरवंगार देठ राहील. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. जंप घ्या 3 ग्रॅम, ओमाईट घ्या 30 मिली आणि बुरशीनाशक नेटिव्ह घ्या 10 ग्रॅम. हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही जर वांग्याला फवारणी दिली तर तुमचं हे जे असे देठ काळे पडणार आहे, जे बुरशी लागणार ती लागणार नाही आणि भरघोस तुम्हाला उत्पादन येईल. तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो. तुमची वांगी भरघोस उत्पादन आणि क्वालिटी राहील आणि भाव बाजारामध्ये चांगलासुद्धा येईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.